मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे हे आक्रमक झाले आहेत। सरकारनं जर आरक्षण दिलं नाही तर सरकार सुद्धा मी उलथवून टाकू शकतो अशी आक्रमक भाषा मनोज जरांगे यांनी केलेली आहे। 27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणासाठी निघालेला मोर्चा हा थेट 29 ऑगस्ट रोजी मुंबईत येऊन आझाद मैदान इथे धडकला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे हे आक्रमक झाले आहेत आणि सरकारनं जर आरक्षण दिलं नाही तर सरकार सुद्धा मी उलथवून टाकू शकतो अशी आक्रमक भाषा मनोज जरांगे यांनी केलेली आहे। 27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणासाठी निघालेला मोर्चा हा थेट 29 ऑगस्ट रोजी मुंबईत येऊन आझाद मैदान इथे धडकणार आहे। आणि यावेळची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी ज्या काही मागण्या केल्या, जी आक्रमक भूमिका घेतली, त्या भूमिकेला प्रतिसाद मुळात मराठा समाजाकडनं कसा मिळतो हे पाहणं जास्त औत्सुक्याचं ठरणार आहे। आपल्याला आठवत असेल की नवी मुंबईमध्ये त्यांचा मोर्चा येऊन धडकला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट त्यांच्याशी संवाद साधते झाले आणि पहाटे पहाटे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका नेमकी काय आहे आणि ते किती सकारात्मक आहे असं सांगितल्यानंतर हा मोर्चा तिथेच थांबला आणि तो मुंबईत येऊ शकला नाही। पण गेल्या अनेक दिवसांमध्ये मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून अस्वस्थता होती। या संदर्भात मनोज जरांगे वेगवेगळ्या मुद्द्यावर सातत्यानं बोलत होते, समाजाशी संवाद साधत होते, समाजाला संबोधितही करत होते। पण आता मात्र मोर्चाच्या संदर्भामध्ये त्यांनी ही जी काही ठोस भूमिका घेतली त्याचं नेमकं कारण काय ते आपण बघणार आहोत। राज्य सरकारचं नेमकं म्हणणं काय, राज्यातल्या नेत्यांचं म्हणणं काय, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात जरांगेच्या विरोधात जाण्याची धमकी का दिली, आपण सर्व काही माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल या आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मनोज जरांगेच्या ज्या मागण्या सध्या आपल्याला दिसत आहेत, ज्या मागण्या त्यांनी बीड मधल्या 25 ऑगस्टच्या सभेत लोकांना सांगितल्या आणि आपली सरकारच्या विरोधातली नेमकी काय भूमिका आहे हेही सांगितलं, या मागण्या मुळात अशा आहेत की मराठा आणि कुणबी हा एकच आहे, यात तुम्हाला तफावत करता येणार नाही। हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर आणि बॉम्बे गॅझेट या सर्व गॅझेटचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे होता असं त्यांनी नमूद केलेलं आहे। साधारणतः हैदराबादमध्ये जी एक अभ्यास समिती गेली होती आणि त्यांनी हैदराबाद गॅझेटचे दाखले जे दिले गेले होते त्या दाखल्यांमध्ये सुद्धा साधारणतः 58 लाख म्हणजे अभ्यास केल्यानंतर या मराठा कुणबीच्या नोंदी मिळालेल्या आहेत आणि 13 महिने अभ्यास सुरू असून सुद्धा सरकारनं यावर काहीही पावलं उचलली नाही असंही म्हटलेलं आहे। ही दुसरी त्यांची महत्वाची मागणी। सगळे सोयरे अध्यादेशाला सुद्धा 1.5 वर्ष लोटून गेले पण अजूनही सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये काही इम्प्लिमेंटेशन झालं नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे। चौथी त्यांची महत्वाची मागणी आहे की कुणबी नोंदी सापडल्या त्याचे सगळे सोयरे घ्या, पण असंही झालेलं नाही। या साधारणतः नोंदी 58 लाख इतक्या असल्याचं त्यावेळी बोललं जात होतं आणि जरांगे आपल्या भाषणातनं कायम बोलत राहिले। याशिवाय सरसकट गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भामध्ये जे काही वचन दिलं गेलं होतं नवी मुंबईत आणि नवी मुंबईच्या नंतर सुद्धा हे आश्वासन सुद्धा पाळलं गेलं नाही। काही लोकांचे मृत्यू झाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढताना त्यांचे संसार उघडे पडले असं जरांगेचं म्हणणं आहे आणि तरी सुद्धा सरकारनं गुन्हे मागे घेतले नाही अशी एक मागे घ्यायला पाहिजे अशी एक नव्यानं मागणी केली जी जुनीच आहे। आणि शेवटचा मुद्दा त्यांचा असा आहे, मागणी आहे की कायद्यात बसणारे आरक्षण द्या। अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। कायद्यात मुळात आरक्षण किती बसू शकतं, राज्य सरकारला नेमका त्याचा अधिकार किती आहे, केंद्र सरकारला काय अधिकार आहे, यावर या राज्यामध्ये तज्ज्ञांकडून घटनातज्ञांकडनं खूप उहापोह झालेला आहे। पण आता जी काही मागणी त्यांनी केलेली आहे ही शेवटची की कायद्यात बसणारं आरक्षण द्या आणि कायद्यात आरक्षण बसू शकत नाही, त्यात अडचणी आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यातनं क्लिअर कराव्या लागतील, पण
गेल्या काही महिन्यांमध्ये या संदर्भामध्ये राज्य सरकारकडून कुठलीही भूमिका घेतली गेली नाही आणि म्हणून ही आंदोलनाची वेळ आणि मुंबईत थेट मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आली असं ते म्हणतात. तुम्ही आता हे लक्षात घ्या की जरांगेंनी जी काही भाषा केली आणि त्याला राज्य सरकारने जे काही उत्तर दिलं, खास करून ओबीसी समर्थक, ओबीसी आरक्षणासाठी आपली ठोस भूमिका मांडणारे छगन भुजबळ जे आता मंत्री आहेत, त्यांनी असं सांगितलं की 10% आरक्षण मराठा समाजाला आधीच आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा निकालात लागला. हे राज्य सरकारमधल्या एका मंत्र्याचं विधान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की 10% आरक्षण आम्ही आधी दिलेलं आहे आणि ते लागू आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, त्यातून सुद्धा एक साधारणतः 1.5चा त्यांनी आकडा दिलेला आहे. इतक्या लाख तरुण मुलांना उद्योगासाठी थेट मदत केलेली आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी सातत्यानं मराठा समाजाला मदत होईल, त्यांची उन्नती होईल, त्यांचा विकास होईल यासाठी केला. हा सरकारचा दावा आहे. लक्ष्मण हाके हे कायम विरोधात राहिलेले जरांगेचे, ते बोलणारच. गुणरत्न सदावर ते म्हणतात की सणासुदीच्या काळामध्ये जर जरांगे इथे येणार असेल तर त्यांच्यावर गुन्हे नोंदले पाहिजेत, त्यांना अटक केली पाहिजे आणि त्यांना मुंबईत येण्यापासून पूर्णपणे रोखलं पाहिजे. हे सगळे राजकीय, तुम्हाला जर पॉलिटिकल कॅरेक्टर किंवा न्यायवर्तुळातले जर आपण पाहिले तर तेच दिसतात जे पूर्वी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये उभे ठाकले. पण यावेळची मात्र सदावर्तेंची जी काही तयारी दिसते आपल्याला, जे आवाहन त्यांनी आपल्या समाजाच्या लोकांना केलंय ते असं आहे की श्रीमंत मराठ्यांनी खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, वाहनं द्यावी, पुरवावी, नोकरदारांनी आपली नोकरी सोडावी, उद्योजकांनी आपले उद्योग बंद करावे आणि संपूर्णपणे 3-4 दिवस या मराठा मोर्चाच्या मागे आपली ताकद लावावी. ही अंतिम आमची लढाई आहे आणि या लढाई जर कुणी मध्ये आलं आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला आडवं पाडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं जरांगे म्हणतात. याशिवाय कुण्याही मंत्र्यांचं ऐकणार नाही, कुणी आम्हाला भेटायला येऊ नये असा इशारा त्यांनी दिला. जरांगेची भाषा ही आक्रमक असते, थेट धमकी देतात, पण यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा थेट अंगावर घेण्याचं ठरवलेलं आहे. या सगळ्या घडामोडीमध्ये एकनाथ शिंदेच्या बाबत ते काही म्हणत नाही, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. याशिवाय अजित पवारांची जी भूमिका मराठा आरक्षणाच्या संदर्भात राहिली ते या संपूर्ण आंदोलनामध्ये स्वतःला त्यांनी वेगळं ठेवण्याचाच प्रयत्न केला आणि अत्यंत हुशार यांनी केले. आपण पाहिलं की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होत होतं, मोर्चे निघाले, मनोज जरांगे सातत्यानं बोलत होते, त्यावेळी अजित पवार त्यावर काहीही वक्तव्य करत नव्हते. त्यांच्या पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका आपण कायम पाहिली आहे. अनेकदा जरांगे वर्सेस छगन भुजबळ अशीच लढाई आपल्याला पाहायला मिळाली. नंतरच्या काळामध्ये नागपूरचे ओबीसी नेते बबन तायवाडे आणि याशिवाय लक्ष्मण हाके असे एक वेगवेगळे काही प्रभावी नेते आपल्याला पुढे येताना दिसले ज्यांनी जरांगेचा विरोध केलाय. आता मुळात मुद्दा असा आहे की अत्यंत शांततेनं आणि सौजन्यानं हे आंदोलन करायचे आणि मुंबईत जाऊन मराठा आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे असा निग्रह यावेळी जरांगेंनी केला. त्यासाठी आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकातल्या लोकांना त्यांनी मदतीचं आवाहन केलं, याचना केली आहे. त्यामुळे या मराठा समाजातल्या या कार्यकर्ते आणि मोठ्या प्रभावी लोकांसोबत काढला जाणारा हा मोर्चा किती भव्य दिव्य असेल, तो किती प्रभावी असेल आणि या मोर्चाला राज्य सरकार येत्या काळामध्ये कसा प्रतिसाद देते हे महत्वाचं आहे. कारण मुंबईमध्ये कुठलीही मोठी गर्दी आंदोलकांची किंवा मोर्चाची ही परवडणारी अजिबात नाही. कारण पैठण, जुन्नर, शिवनेरी या भागातून घेऊन चाकण, खेड या भागात हा मोर्चा येणार आहे. मग तो नंतर लोणावळ्यात मुक्काम, मग वाशी, चेंबूर करत तो 28 ऑगस्टच्या रात्री तो धडकणार आहे आझाद मैदानात आणि 29 ऑगस्टला मोर्चाला थेट सुरुवात होणार आहे सकाळी 10 वाजता असं त्यांचं नियोजन आहे. खूप समाजामध्ये वेगवेगळे मुद्दे आपल्याला सातत्यानं दिसत आहेत, पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक अंतिम तोडगा का निघत नाही हा खरा प्रश्न आहे आणि तो निघत नाही म्हणून अनेक चिथावणीखोर वक्तव्य आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यातून सामाजिक वातावरण, सामाजिक सौहार्द याला तडे जातात हेही आपण पाहिलं आहे आणि मोर्चे निघत राहतात.
त्याची तड कुठे लागत नाही मागण्यांची, आणि वाद विवाद, चिथावणीखोर वक्तव्य, एकमेकांना अत्यंत आक्रमक भाषेत संबोधणं, आणि वेळ पडली तर शिवांची लाखोली सुद्धा काही खालच्या स्तरावरचे लोक वाहताना दिसत आहेत. आणि सरते शेवटी हे मोर्चे येतात, अंतिम कुठलाही तोडगा निघत नाही, आणि अंतिम तोडगा न निघताच कधी कधी ते मोर्चे तिथेच थांबतात. कुठल्या तरी आश्वासनांना त्यांना सामोरं जावं लागतं. तो मोर्चा परत निघतो आणि पुन्हा एकदा जाऊन त्याच मुद्द्यावरती अनेक महिने हा खल घातला जातो, चर्चा केली जाते, पण जो मुद्दा आहे त्याचा अंतिम तोडगा, त्यावर अंतिम कुठलं निराकरण हे अजिबात केलं जात नाही. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला ऐन सणासुदीच्या या काळामध्ये जरांगे वर्सेस आपल्याला सरकार अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. याशिवाय ओबीसीचे नेते सुद्धा हे मैदानात उभे ठाकतील. पण आत्ताच्या घडीला जो मला काही अंदाज येतोय तो जरांगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विरोधात जाण्याच्या तयारीत आहे, आणि तशा पद्धतीचं वातावरण ते गेल्या काही दिवसांपासून तयार करतायत. बीडमधल्या सभेत त्यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. इशारा नव्हे, काही वेळा त्यांनी धमकीचीच भाषा वापरलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा. आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात. आणि नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला सतत मिळत राहावे यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. खूप धन्यवाद. नमस्कार.